नमस्कार, लोकाधारमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण आहोत ठाण्यातील नौपाडा परिसरामध्ये। या ठिकाणी आपण बघू शकतो नौपाडा परिसरामध्ये असलेल्या मनीष कॅफे या खाद्यपदार्थाच्या सेंटरच्या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये वाढीव बांधकाम करून जे होतं ते अतिक्रमण करण्यात आलेलं होतं। परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांचं पार्किंग होत असल्यामुळे या परिसरातील नागरिक जे होते ते या ठिकाणी त्रस्त झालेले होते। शिवाय या ठिकाणी आपण बघू शकतो पावसाळी ड्रेनेज जी लाईन होती या वाढीव बांधकामाच्या खाली या वाढीव पाईपलाईनच्या मध्ये या रेस्टॉरंटच्या ड्रेनेज लाईनचं जे पाणी होतं ते सोडण्यात आल्यामुळे संपूर्ण पावसाळ्याचं जे गटार होतं ते या ठिकाणी पूर्णतः बंद झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो विधानसभा समन्वयक असलेले शिवसेनेचे प्रकाशजी पायरे यांनी या संदर्भातली तक्रार जी होती ती ठाणे महानगरपालिकेकडे केलेली होती आणि अखेरीस आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी या संपूर्ण वाढीव बांधकामावरती अखेरीस कारवाईचा हातोडा जो आहे तो उगारण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने या ठिकाणी या मनीष कॅफेच्या बाहेर जे वाढीव बांधकाम करून या ठिकाणी थाटण्यात आलेलं होतं ते या ठिकाणी आज उखडण्यात आलेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने थेट कारवाईचा बडगा जो आहे तो इथं उगारलेला आहे। या मनीष कॅफेमुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची पार्किंग जी होती ती होत होती आणि परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी जी होती ती होत होती। सदर परिसर जो आहे तो अत्यंत सेन्सिटिव्ह असा परिसर आहे। बँक आहे, शाळा आहे, मोठ्या प्रमाणात सोसायट्या ज्या आहेत त्या ठिकाणी आहेत। मात्र या मनीष कॅफेच्या बाहेरील बाजूस मालकच्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाढीव बांधकाम करून जे होतं ते अतिक्रमण केलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असलेल्या नागरिकांना त्याचा त्रास जो होता तो सहन करावा लागत होता। शिवसेनेचे विधानसभा समन्वयक असलेले प्रकाशजी पायरे यांनी या ठिकाणी ही तक्रार जी होती ती केलेली होती आणि त्या तक्रारीची दखल घेऊन आज ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाईचा बडगा जो आहे तो थेट उगारण्यात आलेला आहे। समस्त वाढीव बांधकाम जे होतं ते या ठिकाणी उखडण्यात आलेलं आहे। लोखंडी जे काही स्टँड्स होते ते या ठिकाणी ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई करून हे सगळे जे गोष्टी ज्या होत्या त्या या ठिकाणी उचलून अतिक्रमण विभागाने या ठिकाणी नेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दररोज अशाच प्रकारची मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी वाढीव बांधकामाबाबत कारवाई जी असते ती होत असते आणि आज या ठिकाणी आपण बघू शकतो थेट नौपाडा परिसरातील अत्यंत नागरिकांच्या आवडीचं असलेलं हे मनीष कॅफे आहे। मात्र या ठिकाणी केलेल्या वाढीव बांधकामामुळे होणाऱ्या नागरिकांना त्रास लक्षात घेता प्रकाशजी पायरे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केलेली होती। नेमका काय हा प्रकार आहे आणि कशा प्रकारे आज ही कारवाई जी होती ती ते छेडण्यात आलेली होती आपण प्रकाशजी पायरे यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत। आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जे होते ते देखील या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांनी संपूर्ण हे लोखंडी अतिक्रमणाचं जे सामान जे आहे ते या ठिकाणी कारवाई अंतर्गत या ठिकाणी उखडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत नेमकी ही का कारवाई करण्यात आली आणि कशा प्रकारे नागरिकांना त्रास होत होता या संदर्भातली जी माहिती जी आहे ते आपल्याला हे प्रकाश पायरेजी देणार आहेत। प्रकाश सर, काय सांगाल आज नेमका काय प्रकार इथे घडलेला आहे आणि कशा प्रकारे या वाढीव बांधकामामुळे नागरिकांना त्रास होत होता? गेली काही वर्ष रामवाडीतील सर्व नागरिकांची तक्रार होती की जे मनीष रेस्टॉरंट आहे त्यांनी फुटपाथ खाल्लं होतं, पूर्ण रस्ताही कव्हर केला होता। त्यामुळे डिरेक्टची लाईन होती ती सांडपाण्याची सोडली होती, त्यामुळे पूर्ण लाईन चपून झाली होती। तर 12 वाजता ते भांडी करता येतात आणि समोर गाड्या पार्क होत्या। 5-6 पण त्याला अनेक तक्रारी केल्या होत्या पण ही दखल घेतली जात नव्हती। शेवटी आम्हाला नाही होतं अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात जाऊन बसायला लागलं। ते क्रिया आंदोलन केलं आम्ही आणि तिथे टीम बोलवली आणि ज्या रेस्टॉरंटनी एवढं फुटपाथ खाल्ला होता, रस्ता खाल्ला होता आणि गाड्या पार्किंग करून त्यामुळे कारवाई होत नव्हती आणि कारवाई करण्याकरता आम्ही सगळे काय करतो आम्ही आंदोलन केलं आणि सर, ठाणे शहरात अशा प्रकारची कारवाई सध्या मोठ्या प्रमाणात होते। मात्र कारवाई झाल्यानंतर काही काळानंतर पुन्हा हे असे अतिक्रमणाचे प्रकार जे आहेत ते पुन्हा तशाच पद्धतीने झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्या संदर्भात काय सांगाल? आज सकाळची गोष्ट सकाळी कारवाई केली, टेबल उचलली, टेबल 15 मिनिटात एक नवीन टेबल लावली। त्यामध्ये आपल्याला लहान मोठा हे रेस्टॉरंट कोणाचं आहे, त्याच्या मागे कोण आहे? गेली 5-6 वर्ष ते कारवाई होत नव्हती। लोकांच्या आत्महत्या तक्रारी होत्या, आयुक्त विभागात तक्रारी होत्या, हे पण कारवाई करत नव्हती। म्हणजे आम्हाला 2 जिल्हे कोण आम्ही अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर त्या गाड्या आल्या आणि ती कारवाई झाली। अशा प्रकारचं वाढीव अतिक्रमण होऊ नये याकरिता नेमकं कशा प्रकारची तुमची आगामी काळातली भूमिका असणार आहे? कशा प्रकारचा इशारा द्याल तुम्ही? लोकांच्या आमच्याकडे आधी नक्कीच आम्ही ते आंदोलन करू आणि लोकांना न्याय मिळतो। आज तुम्ही बघा तिकडे 1-2 मिनिटं दाखवतो
लाईन भरलेली कायमची भरली होती, त्यात सगळ्यात सांडपण जातं. त्यांनी वेगळी लाईन पूर्ण लाईन सोडलेली आहे. ही नेमकी कसली लाईन आहे आणि त्यात लाईन सोडलेली आहे. त्याच्याकडे फक्त पार्सल देण्याचं लायसन आहे. त्याच्याकडे इथे दोन द्यायचं लायसन नाहीये. त्याच्याकडे एक पण हे नाहीये, टॉयलेट बाथरूम पण नाही. आणि ते पण हॉस्पिटल बसलेलं आहे. महापालिका करते का हाच प्रश्न येतो. पुढचं पाऊल काय असेल यानंतरचं? पुढचं काही नाही, परत ते पण करायचं. निश्चितच आपण बघू शकतो या ठिकाणी या मनीष कॅफेच्या वतीने पावसाळी लाईन मध्ये या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी सोडल्यामुळे पावसाळी जी लाईन होती ती चोकअप झालेली होती आहे. संबंधित काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत. मॅडम, काय सांगाल या ठिकाणी कशा प्रकारचा त्रास तुम्हाला व्हायचा? आमचा अंदाज आहे आणि त्यामुळे सगळं चोकअप होतं आणि मग कुठून कुठून ते पाणी येतं आणि इतकं रात्री 11-11:30 इथल्या लोकांना तो त्रास होतो संपूर्ण करून. त्या घालीच्या ह्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना जी परमिशन म्युन्सिपाल्टीने दिली आहे काय करायला, की बाबा त्यांना पार्सल द्यायला परमिशन दिली आहे का, काय केलंय तेवढं त्यांनी करावं. बाकीचं इथे गाड्या देणं वगैरे हे तोडायलाच पाहिजे. कुठला त्याच्यावर कसं तुम्ही करता आणि आता जर सकाळी घेऊन गेलं तर ते परत आणून त्याची सुरुवात केली आणि इथे एवढ्या गाड्या लागतात आम्हाला जायला पण यशोनाईकांना होत नाही. तुम्ही वाट करत जायला लागतं. निश्चितच आपण बघू शकतो ज्येष्ठ नागरिकांना देखील या ठिकाणी जात असताना मोठ्या प्रमाणामध्ये विविध अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे ज्येष्ठांची होणारी गैरसोय लक्षात घेता या ठिकाणी ही कारवाई होणं देखील तितकंच महत्वाचं होतं आणि त्याच अनुषंगाने शिवसेना विधानसभा समन्वयक असलेले प्रकाशजी पायरे यांनी या संपूर्ण प्रकार लक्षात घेऊन ही कारवाई जी आहे ती केलेली आहे. आणि आगामी काळामध्ये पुन्हा जर का अशाच पद्धतीने जर का अतिक्रमण झालं तर पुन्हा आम्ही हे वाढीव अतिक्रमण किंवा वाढीव जे बांधकाम असेल ते उखडून टाकू असा थेट इशारा जो आहे तो प्रकाशजी पायरे यांनी दिलेला आहे. लोकाधारमध्ये अशाच वेगवेगळ्या घडामोडी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत नमस्कार.